ब्रॉट टू यू बाय NBC बेअरिंग, भारताची पहिली बेअरिंग उत्पादक। 6 महिन्यापासून नादुरुस्त आहे आणि ज्या आहेत उपलब्ध त्या पण 8 ते 10 लाख किलोमीटर फिरलेले आहेत। त्या भंगार आहे त्यांच्या की ते एक्सपायर झाले आहेत। आरटीओ स्वतः म्हणतात की त्या आउटफिट आहेत। मग अशा परिस्थितीत रुग्णांची खेळ नाही का? दोन गोष्टी आहेत की आता सुद्धा जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये आपण बसलोय, तिथेही चर्चा झाली की ज्या काही 108च्या कामकाजाबद्दलच्या तक्रारी आहेत त्याबद्दल आजच कलेक्टर महोदयांचा रिपोर्ट येईल आणि त्याप्रमाणे आम्ही त्यांच्यावरती कारवाई करू। आणि पार्ट सेकंड असं आहे की ऑलरेडी 108चं जे काही एकूण काम आहे त्यासाठी आम्ही नवीन टेंडर काढले, कारण 10 वर्ष झाली या गाड्यांचं एकूण सगळे कार्यक्षमता संपलेली आहे। त्यामुळे आता नवीन टेंडर झाले, साधारणतः ऑक्टोबरमध्ये ते जास्तीत जास्त नोव्हेंबरमध्ये नवीन गाड्या लोकांना उपयुक्त होतील। पण आजच्या बैठकीतून किंवा आजच्या दौऱ्यातून माझ्या एक गोष्ट लक्षात आली की शहरात ॲम्ब्युलन्स असण्यापेक्षा सुद्धा जिथे इंटेरियर भागात आपल्याला ॲम्ब्युलन्स दिल्या पाहिजे त्यासाठी सुद्धा आम्ही ते स्पॉट आयडेंटिफाय करताना असे काही इंटेरियरचे स्पॉट आपण आयडेंटिफाय करतोय की ज्याचा उपयोग भविष्य काळात अडचणीत आणि ज्याला गोल्डन हावर्समध्ये आपण सुविधा द्यायला पाहिजेत अशा पेशंट्सला आपल्याला निश्चितपणे देता येईल। म्हणतात ते जोडीदार आणणार त्यांना पण काही देणार काय? खरं तर आपण हे असं अपेक्षित करणं बरोबर नाही। मी इथं सगळे लोकप्रतिनिधी आहेत आणि सगळे अधिकारी आहेत, आदिवासी बहुल जिल्हा आहे, इथं आदिवासीचे फंड सुद्धा आहेत। माझी विनंती सगळ्यांनाच आहे की तुम्ही टार्गेटेडली एकही रस्ता अशा पद्धतीने राहू नये यासाठी पहिला काम करा। मुळात मुद्दा असा आहे की आमच्या आरोग्य विभागाची यंत्रणा इतके चांगल्या पद्धतीने काम करते। मी अभिमानाने सांगेन की काल सुद्धा ज्या बोटीतनं आम्ही गेलो त्या बोटीतनं पलीकडे मी मुद्दाम गेलो। खरं तर मला बोटीत जाताना धाडस होत नव्हतं, परंतु पलीकडे गेल्यानंतर समाधान एवढ्यासाठीच वाटलं की ते लोक सुद्धा सांगत होते की बाबा तिथं आरोग्याची सुविधा मिळते। एवढ्या चांगल्या पद्धतीने आरोग्याच्या सुविधा जर मिळत असतील तर रस्ते सुद्धा करणं गरजेचं आहे। आणि मग रस्ते जर आपण करायचे असतील तर एक रोड प्लॅन करावा। कलेक्टरने असतील, आमच्या सीओने असेल, आमच्या लोकप्रतिनिधींनी, पालकमंत्री महोदयांच्या आदेशाने ह्या सगळ्या गोष्टी करण्याबद्दल आम्ही सुद्धा विनंती करू। बांबूवरती आपण हे आणतोय हे आपल्या सगळ्यांसाठी थोडंसं अधिक थोडं काम करण्यास गरजेचं आहे असंच माझं मत आहे। नवीन तुम्ही बघितलं असेल सफाई एकदम घाणेरडी आहे। नंदुरबारले RH असतील, PHC असतील, एकदम घाणेरडे आहे। जे टेंडर्स दिले ते काही काम करत नाही सर। प्रचंड अनागोंदी आहे। काल तुमच्या दौऱ्यावरती चकाचक झालं, पण अशी अवस्था नाही आहे सर। मी आता सुद्धा इथं कलेक्टर ऑफिस मधल्या बैठकीत सांगितलं, सगळ्या आमदार महोदयांना सुद्धा मी विनंती केलेली आहे की त्यांच्या मतदारसंघामध्ये एक व्हॉट्सअप ग्रुप आपण तयार करणं आणि या व्हॉट्सअप ग्रुपच्या माध्यमातून तिथले मेडिकल ऑफिसर असतील, तिथले MS असतील आणि आमचे CS आणि आमचे कलेक्टर असतील या सगळ्यांबरोबर त्या व्हॉट्सअप ग्रुपमध्ये क्वालिटी डाएट, सगळ्या स्वच्छतेचे सगळे जे काही एकूण सगळे आपले पॅरामीटर्स आहेत हे सगळ्या गोष्टींबद्दल आणि क्वालिटी मेडिसिन सुद्धा, कारण आमच्या सगळ्या हॉस्पिटल्समध्ये मग ते DPDCतली खरेदी असेल किंवा राज्य शासनाच्या वतीनं होणारी खरेदी असेल, क्वालिटी मेडिसिन मस्ट बी इसेन्शियल। या सगळ्या गोष्टींबद्दल सगळ्या लोकप्रतिनिधींचा स्ट्रॉंग मॉनिटरिंग होईल आणि विशेषतः जे सफाईच्या कामामध्ये आजच्या दोषी दिसतील, आहारात जे दोषी दिसतील त्यांच्यावरती सुद्धा कारवाई करण्याच्या सूचना आपण दिलेल्या आहेत। सर कसं होईल म्हणजे ते चालवायचं तर 96 लाख रुपये खर्च आहे। आज त्याच्यावरती चर्चा झाली। बोट ॲम्ब्युलन्स ही जी उपयुक्त असेल की ज्याच्यामुळं म्हणजे ज्याला आपण असं म्हणतोय की हत्ती आपल्या दारात घ्यायची काही गरज नाही, ही लोकांच्या सोयीसाठी आणि फायनान्शियली सुद्धा साऊंड असेल अशा पद्धतीची घ्यायला पाहिजे। परवा जी घेतलेली बोट होती की जी CSR मधून आली होती, पण त्याचा खर्चच इतका होता की दर वर्षाला साधारणतः 70 ते 1 कोटीपर्यंत खर्च होता। अपेक्षित नाही। आता कलेक्टरांना आम्ही सूचना दिलेत आणि मला वाटतं की तुम्हाला राईट रिझल्ट त्याचा दिसेल। नंदुरबार जिल्हा हा आदिवासी बहुल जिल्हा आहे। या जिल्ह्यामध्ये विशेषतः कुपोषणाच्या बद्दल खूप काम करणं गरजेचं आहे। त्यासाठीच काल दिवसभरामध्ये ज्या खूप इंटेरियर अशा पद्धतीच्या भागामध्ये आरोग्याच्या सुविधांची नेमकी वस्तुस्थिती काय आणि त्याच्याबद्दल काय उपाययोजना करायला पाहिजेत यासाठी स्थानिकच्या आमदार महोदयाने आम्ही सगळ्यांनीच तिथं दौरा केला। या दौऱ्याच्या दरम्यान आरोग्य व्यवस्थेमध्ये सुद्धा अजून खूप चांगल्या पद्धतीच्या सुधारणा करणं अपेक्षित आहे की ज्याचा रिझल्ट आम्ही निश्चितपणाने देऊ। त्या सगळ्यासाठी आज कलेक्टर ऑफिसमध्ये कलेक्टरांच्या सोबत या ठिकाणी आपण बैठक घेतलेली आहे। या बैठकीच्या माध्यमातून जिल्ह्यातल्या आरोग्य व्यवस्थेला अजून चांगल्या पद्धतीने गतिमान करणं आणि प्रत्येक माणसाला आरोग्याच्या अधिक चांगल्या पद्धतीच्या दर्जेदार सुविधा देण्यासाठी सरकारच्या वतीने आम्ही प्रयत्न करतोय। त्याचा रिझल्ट भविष्य काळामध्ये नंदुरबारमध्ये निश्चितपणाने दिसेल अशा पद्धतीच्या कामाचं नियोजन आणि त्यासाठी विशेषतः एक टास्क फोर्स नेमून आपण काम केले। कुपोषणाबद्दल जे काय महाराष्ट्रातल्या एकूण कुपोषण मुक्ती करण्यासाठीचे जे काय संकल्प पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेबांच्या आदेशाने आम्ही करतोय त्या सगळ्याच्या कमिटीचे अध्यक्ष सुद्धा जिल्हाधिकारी नंदुरबार आहेत। त्यामुळे साहजिकच या नंदुरबारमध्ये आणि त्याच्याबरोबर सगळ्या राज्यातल्या कुपोषणाबद्दल सुद्धा जे काही एकूण टास्क फोर्स म्हणून आम्ही काम करणार आहोत त्याचं प्लॅनिंग सुद्धा आता आम्ही केलंय आणि त्याप्रमाणे आपण काम करतोय। ब्रॉट टू यू बाय NBC बेअरिंग,
भारताची पहिली बेअरिंग उत्पादक। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।